आम्ही हलणार नाही. गृहमंत्र्यांकडून काय अपेक्षा कराव्या? तिने त्याच्या भावाच्या मुलीवर बलात्कार केला म्हणून 4 वर्ष तो आतमध्ये होता आणि त्या नराधमाने 3 वर्षाच्या मुलीवर आज बलात्कार करा आणि तिला गोठ्यामध्ये खलास करून टाकले. त्या चिमुकलीला गोठ्यात नेताना सीसीटीव्ही दिसला. मग ग्रामस्थांनी पकडून चोप चोपला. पोलिसांच्या ताब्यात दिल्यावर गोठ्यात शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवलेला मृतदेह स्वतःहून बाहेर काढून दिला. या थेरड्याला कोर्टासमोर हजर करण्यात आलं खरं, पण एवढं सगळं होऊनही त्याचा माज कोर्टातही कायम होता. अटक करून कोर्टात सादर केल्यानंतर काय म्हणालं हे थेरड? स्वतःच्या बचावासाठी काय केला बनाव? चिमुकलीला गोठ्यात नेण्यापूर्वी आधी काय दिलं तिला खायला? पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. थेरड्याचा माज कायम, कोर्टात सांगतोय ही तर मारामारीची किरकोळ केस. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी. भोर तालुक्यातील नसरापुरात 4 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिला संपवणाऱ्या आरोपीला अटक करून काल शनिवारी जेव्हा कोर्टासमोर हजर करण्यात आलं, तेव्हा या नराधम आरोपीनं स्वतःच्या बचावासाठी वेगळाच बनाव रचला. नराधम आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात हजर केला असता त्याला ना भय ना लज्जा, आपल्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप न दाखवता या थेरड्यानं कोर्टासमोर अजबच दावा केला. कोर्टासमोर हजर केल्यानंतर कोर्टानं आरोपीला विचारलं, तुमची नेमकी काय केस आहे माहिती आहे का? त्यावर हे थेरडं म्हणालं, मला किरकोळ मारामारीसाठी अटक करण्यात आली आहे. सर, ही मारामारीची किरकोळ केस आहे. किरकोळ भांडणातून मला या प्रकरणात गोवण्यात आलंय. आता तुम्हीच सांगा काय बोलावे या थेरड्याला आणि त्याच्या निर्लज्जपणाला. हे असं उत्तर देऊन त्यानं स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सादर केलेले प्राथमिक पुरावे आणि घटनेचं गांभीर्य लक्षात घेता आरोपीचा हा बनाव फुसका ठरला. विशेष न्यायाधीश MG चव्हाण यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. अखेर पोलिसांनी केलेल्या युक्तिवादानंतर कोर्टानं त्याची 7 मे पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. या प्रकरणी तपास अधिकारी विजयमाला पवार आणि विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी करताना महत्त्वाचे मुद्दे मांडत कोर्टाचं लक्ष वेधलं. आरोपीनं चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला असल्यानं त्या अनुषंगानं त्याची वैद्यकीय तपासणी, रासायनिक विश्लेषण तपासणी आणि सक्षमतेची चाचणी करायची असल्याचं त्यांनी कोर्टासमोर मांडलं. आरोपीनं ज्या शस्त्रानं चिमुकलीची हत्या केली आहे ते शस्त्र जप्त करायचं असून साक्षीदारांचे जबाबही नोंदवायचे आहेत. शिवाय या गुन्ह्यात त्याला इतर कोणी मदत केली आहे का याचीही चौकशी करायची आहे, असा युक्तिवाद तपास अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. आता आणखी एक महत्त्वाची माहिती. या भीमराव कांबळे नामक आरोपीनं चिमुकलीला कोणत्या गोष्टीचं आमिष दाखवून गोठ्यात नेलं आणि गोठ्यात नेण्यापूर्वी तिला काय खायला दिलं याची पोलिसांनी दिलेली माहिती तर धक्कादायक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीनं आधी चिमुकलीला गाठीशेव खायला दिली. त्यानंतर चल तुला गोठ्यात नुकतंच जन्माला आलेलं गाईचं वासरू दाखवतो असं सांगून तो तिला गोठ्यात घेऊन गेला आणि तिथंच तिच्यावर अमानुष अत्याचार करून तिला संपवलं. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकानं तपासणी केली असून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. आणि आता जाता जाता पोलिसांनी काल शनिवारी नराधमाला कोर्टात हजर केलं खरं, पण त्यावेळी त्यांच्याकडून मोठी चूक झाली. त्यानंतर कोर्टानं पुणे पोलिसांना झापलं. कोर्टानं 15 मिनिटांचा वेळ दिल्यानंतर पोलिसांनी आपली चूक सुधारल्याचं दिसून आलं. आरोपीला हजर केल्यानंतर पोलिसांनी रिमांड कॉपी कोर्टासमोर सादर केली, पण त्यात आरोपी भीमराव कांबळेच्या मागील गुन्ह्यांची माहितीच नव्हती. पोलिसांनी आरोपीचे जुने गुन्हे रिमांड कॉपीत न टाकल्यानं कोर्ट पोलिसांवर नाराज झालं आणि मग पोलिसांना झापलं. कोर्टानं पोलिसांना 15 मिनिटांचा वेळ दिल्यानंतर त्या 15 मिनिटात पोलिसांनी तातडीनं रिमांडची कॉपी बदलली आणि वेळेत कोर्टात सादर केली. 7 मे पर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असली तरी आता पोलीस आरोपपत्र कधी सादर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. एकूणच काय तर गाठीशेव खायला देऊन आणि चल तुला वासरू दाखवतो म्हणून गोठ्यात नेऊन चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आणि त्यानंतर तिला संपवणाऱ्या या थेरड्याला काहीच फरक पडल्याचं दिसत नाही. एवढं सारं घडूनही हा थेरडा आपल्या बचावासाठी कोर्टात काय सांगतोय? ही तर मारामारीची किरकोळ केस. आता बोला.